करायची आहे परमार्थिक यात्रा आहे. अजून ध्यान ठेवा, पारमार्थिक एक संपत्ती आहे. प्रत्येक कोणतीही गोष्ट चालवायची असेल तर त्याला संपत्तीची गरज आहे. सांसारिक संपत्ती वेगळी आणि पारमार्थिक संपत्ती वेगळी. संपदा दोन प्रकारच्या लक्षात असू द्या. साधूच्या जीवनामध्ये संपदा काय आहे असं त्याचे प्रमाण खूप आहे. योग्यांची संपदा सांगितली, त्याग आणि शांती. कोणती संपदा? साधूची श्रीमंती काय आहे? पारमार्थिक श्रीमंती काय आहे? धन कोणतं आहे? तो शांती संपत्ती आहे. साधूच्या जीवनामध्ये कोणती संपत्ती? काय कमवलं? साधूच्या नावानं जे काही आम्ही कमावलंय ते साधूची संपत्ती नाही कमवाय, संसाराची संपत्ती कमवली. बसते का ध्यानात? काय करतात ध्यानात बसून? करायचं तेच करतात. शांती साधूची संपत्ती आहे. अजून साधूचा पसारा काय असेल तर ते विवेक, ज्ञान, वैराग्य, शांती, त्याग, संयम, अनुशासन हे सगळी साधूची संपत्ती आहे. या दृष्टिकोनातून बघितलं तर आजच्या काळामध्ये सगळे दरिद्री साधू आहेत. कोण श्रीमंत आहे? साधू श्रीमंत असा या संपत्ती तुम्हाला आम्हाला कळत नाही, त्याला कळत होत. दरिद्री होता हे तुमच्याकडे जी संपत्ती आहे याच्याशिवाय संसार चालत नाही. आणि हे शांती, समाधान, विवेक याच्याशिवाय परमार्थ चालत नाही. शेतीला चालत दरिद्री परमार्थ. हे साधूची श्रीमंती. अशा साधूचा शोध घ्या, शरण घ्या, परमात्मा सिद्धी मिळेल. मुखी बोले ब्रह्मज्ञान, मनी धन आणि मान, ऐशियाची करिता सेवा, काय सुख होय जीवा. काय म्हणून आतापर्यंत आम्हाला सुख नाही. कोणाची सेवा केली आम्ही? असल्याची केली. कसल्याची? मनी, धन आणि मान. असल्याची संगती केली आहे. निश्चिंती होणार नाही. खरंच त्याचा सिद्धांतच नाही. तुमची आमची मर्जी आहे, संगती कोणाची करा, पण तो परिणाम ज्याचा त्यालाच येणार. कांद्याच्या रसाला अमृत म्हणून पिलं तर परिणाम अमृताचा येईल की कांद्याचा येईल? उल्लीगड्डा चांगले त्याचा रस करून पिला. साधू जीवनामध्ये साधू असेल तरच आपल्याला त्याच्या संगतीचा परिणाम येईल ना. परिणाम सांगताना माऊलीने एक ओवी सांगितली, जयाचे नाव तीर्थराव, दर्शने प्रशस्तीशी ठाऊ.
जयाचे संगी ब्रह्मभाव भ्रांतासी पै. साधूची ओळख आहे, त्याच्यावरून तुझी ओळखा. ज्याच्या दर्शनामात्रे, त्याचं दर्शन घेतल्यानंतर मनाला प्रसन्न वाटते, प्रशस्त वाटते. तुम्ही आमचं रोज दर्शन घेता, अजून कळणार तुम्हाला की साधू नव्हतं. अजून एक प्रकार समजून घ्या. ज्याला पाहिल्याबरोबर मन प्रफुल्लित होते, त्याची संगती केली की शांती मिळते. त्याच्या संगतीमध्ये कितीही खालच्या दर्जाचा माणूस असला तरी उच्च विचारामध्ये येते. त्याच्या संगती केल्या, मी ब्रह्म आहे, मी परमात्मा आहे, अहम ब्रह्मास्मी चिदानंद रूप अहम शिवोहम. ज्याच्या संगतीमध्ये बसून श्रवण केलं की माणूस खालून वरी जात जात एका स्थितीला जाते. त्याच्यावर ओळखावं की हे साधू आहे. आणि कोणता साधू आहे? श्रीमंत साधू. कोणते श्रीमंत आहे? आता पुन्हा पुन्हा सांगायला ना. मोक्षश्रिया अलंकृत. ऐसे संत ही श्रीमंत. मोक्षश्रिया अलंकृत ऐसे संत हे श्रीमंत. जीव दरिद्री असंख्यात नृपती केली. क्या बात है. असंख्यात दरिद्री जीव आहे आणि अशा जीवाला नृपती केलं त्याने. नृपती म्हणजे राजा बनवलं. दासबोध नमन आहे अशा संतांना, प्रणाम. हे संपत्ती आहे. तुम्ही आम्ही बोलून घे. ऐश्वर्य काय आहे? साधूच. मी अनेक कीर्तनामध्ये सांगून जातो. काही लोकांना पटतंय, काही लोकांना त्याच्या त्याच्या मनावर असतं. अहो, स्वाती नक्षत्राचा पाऊस पडते ना, शिंपल्यामध्ये पडलं की मोती होतात थेंबाचे, आणि सर्पाच्या तोंडात पडलं की विचित्र आहे. एकच नक्षत्र तेच, पाऊस तेच, मात्र बदल. अशा काही गोष्टी आहेत शास्त्राच्या, पुराणाच्या की ते ऐकणाऱ्यावर अवलंबून आहेत. काही लोकांना ते बोध ठरतात, काही लोकांना ते विरोध ठरतात. पात्र विष आणि मोती. म्हणून साधूची संपत्ती हे मला सांगावं वाटते, तुम्हाला समजून द्यावं वाटते. प्रयत्न हे साधूची संपत्ती. श्रीमंती त्यांच्या संगतीमध्ये आमचे निश्चिंत होईल. ज्याच्याकडे आहे, अहो आडातच नाही, पावल्यात कुठून येईल. दुधाची आलो पडता, भाकड गाय पिळू जाता, शिंपीवर दूध नाही होता, आणि लाता तात्काळ. जी गाय जन्मलीच नाही, तिच्या खाली चरणी घेऊन बसलं तर दूध मिळेल की लाता? काय मिळेल? आम्हाला काय भेटायला सध्या? कुशल हे भांड बहु झाले, कुशल हे भांड बहु झाले. सत्संगत्वे निसंगत्वं
निसंगत्वे निर्मोहत्वं निर्मोहत्वे निश्चलतत्वं निश्चलतत्वे जीवनमुक्ति भज गोविन्दं गोविन्दं भज जगद्गुरु शंकराचार्य शंकराचार्य सोबतच नाही अनेक कीर्तनाला एक बार तरी सुंदर त्यांचे हे भाष्य आहे. तर संगत संतन की करले जन्म का सार्थक कुछ करले. कोणाची संगती करा, संगती कोणाची करा. निश्चिंत व्हायचं आहे. निश्चिंत म्हणजे चिंतारहित. निश्चिंत म्हणजे चिंतारहित. केव्हा होईल माणूस? कोणाची संगती केल्यावर होईल? ते स्वतः चिंता करतो. आणि चिंता कशामुळे होते याचंही प्रमाण साधू संतांनी ठेवलेलं आहे, आपल्याला दिलेलं आहे. देह बुद्धीची नरा थोर चिंतेचा अडधरा. संकल्प विकल्पाचा वारा ममता द्वारा अनिवार्य. चिंता देहबुद्धी आहे. देहबुद्धी आहे तर संसार बुद्धी राहणारच. ते पसारच आवडणार, त्याला पसारच करणार, प्रपंच विस्तार. आणि देहबुद्धी गेली, चिंता गेली. कारण की काळ कोणाला खातो? देहाला खातो, आत्म्याला खातो नाही. आणि मी आत्मा आहे, देह नाही म्हणून कळाल्यावर चिंता, जन्म मरणाची चिंता केली. हरिमुखी गाता चिंता त्या नाही मागता. ती चिंता संपून गेली. असं आहे, चिंतामुक्त जीवन झालं. आता त्याला संगती लागते. कोणाची संगती? मी नेहमी एक दृष्टांत सांगतो. संसार अस्थिर आहे. कसं आहे? स्थिर आहे का? परिवर्तनशील आहे. तुम्ही जन्मल्यापासून असेच आहात का बदलत आला? परिवर्तन झाले. चिन्ह पापा म्हणजे पडून कुठे लागलं. मला म्हणजे दग आहे, पुढे विवती आहे ना, मला मुसल्याही पोतो. परिवर्तनशील ही दुनिया आहे, जग आहे. तिथं बदलाव आहे. त्या सृष्टीमध्ये बदलाव आहे म्हणून आपल्या स्वभावामध्ये बदलाव करावा. बदल्याची भावना ठेवली. बदलाव सगळं बदलते. काही लोकांचे केस आले, आपले केस आहेत, आमचे केस आहेत, चुना लावलेले आहेत का आपोआप पांढरे झाले. काही लोकांनी दुसऱ्याला लावून लावूनच पांढरे झाले. चुना लावून आपोआपच पांढरे झाले. एक तुम्हाला दही हंडीचं जे हंडी आहे ना, हंडी त्याला चुना लावते. लावलेत का? नाही का? लावले असते. त्याला का लावते? ते राहते काळं, पण हे लावते पांढर. त्याला कारण की पिकलेलं आहे, ते बदलत गेलेलं आहे. आणि जे आहे ते ह्याच्यातच आहे. हे मस्तक आहे, इतभर आहे मस्तक. त्या मस्तकामध्ये सगळं चमत्कार आहे. आणि हे सगळं काहीच नाही बाकी. पण दही आणले असे उंच बांधले, हलकही कधी पडत नाही. असं असं करते म्हणून वर उंच आहे. हे सगळ्या शरीरामध्ये उंच भाग.
तर हे बदलत जाते. परिवर्तनशील संसार सगळं बदलत गेलं. ते झाड लहान होतं मोठं झालं, हे मंदिर नवं होतं जुनं झालं. महाराज ते टोंगळे असेच होते का आधी आपले? बदलले. गुडघे आता राहिले चटमट. अशा बदलणाऱ्या संसाराचा आश्रय घेतला, आधार घेतला. अस्थिर सुखम दुःखम चक्रवत परिवर्तते इति संसार. असं संसाराचा आश्रय घेतलेला माणूस निश्चिंत कसा आहे, स्थिर कसा होईल? कुंभाराच्या चाकावर बसलेली माशी, माशीची इच्छा नाही फिरायची, पण बसली कशावर? चाकावर. काय होईल आता? फिरणारच, फिरावंच ना. असं आपली इच्छा नाही चिंता करायची, अस्थिर व्हायची इच्छा नाही, परंतु आधार कोणाचा घेतला? अस्थिर संसाराचा आधार घेतला. असा संसारात शरीरात दिसाव संसारात माऊलीचे गोवी आहे ते वर्तत दिसती देही परी ते देहिना माझ्या ठाई. आपण संसारातच राहावं लागते, परंतु संसार आपल्यात येऊ देऊ नये तर स्थिर होते. हे तर कला आहे अध्यात्माची. हीच तर कला आहे अध्यात्म जीवनाची. जीवन कसं जगावं ही कला. फक्त संताकडे ते कला. कोणती कला आहे? शरीर संसारात राहते, चित्त संसारात राहते असं शिकवतं. नाव पाण्यामध्ये असावं, रोडावर चालत नाही ना, पण पाणी नावे पडवा नीళ్ళలో నడుస్తారు. పడవ హైవే రోడ్డు చలుతున్నాయి, నీళ్ళలోనే నడుస్తుంది. గంగాలో యమున, గంగా, సరస్వతి ఈ నదులలోనే పడవలు నడుస్తాయి. కానీ నీళ్లు మాత్రం పడవలో రావద్దు. పడవ నీళ్ళలోనే ఉండాలి, కానీ నీళ్లు పడవలు రావాలి. మనం సంసారంలో ఉండాలి, కానీ సంసారము మనలో రాకుండా చూడాలి. ఇది आध्यात्मिक कला. तेव्हा निश्चिंत होऊ शकता तुम्ही. शरीर आणि संसाराची सेवा करा, चित्तानं भगवंताला समर्पित व्हा, त्याची संगती करा, झाली निश्चिंत. पण देवाची संगती कशाने करायची आहे? चिंता कोण करते? चित्त. म्हणून चित्तच जर देवाला अर्पण केलं तर आता चिंता कोण करणार? म्हणून तुकोबाराय सांगतात की आम्ही त्या कृष्णाची संगती केली आणि म्हणून निश्चिंती झाली. अभंगाचं पहिलं जीवन. तुझे संगती तुझे
अमुची निश्चिंती निश्चिंती झाली. आता देवाची संगती. देवाची संगती म्हणजे काय, आता कशी करायची, थोडस वर्ण एकच चरण घेऊन स्पष्ट कर. देवाची संगती म्हणजे काय, कशी करायची, देव म्हणजे काय. एक बारची घटना आहे. भगवान कृष्ण परमात्मा 7 वर्षाचे झाले आणि नंद राजाच्या गोकुळामध्ये एक प्रथा होती. ते दीपावलीच्या वेळेस बलिप्रतिपदा असते ना, बलिप्रतिपदेच्या दिवशी त्यांनी यज्ञ करायचा. यज्ञ कोणाच्या नावानं करायचा, इंद्राच्या. इंद्राय स्वाहा इदं नमः, इंद्राय स्वाहा. म्हणजे अग्नीमध्ये आहुती टाकली ते इंद्राला पोहोचायचं. अग्नी हे सगळे देवताचं मुख आहे, विश्वतोमुख अग्नी आहे. अग्नीच्या द्वारे आहुती दिली जाते. ते झालं आणि मग असं करता करता 7 वर्षाचा कृष्ण झाला आणि त्यांनी पाहिलं की इंद्राचा यज्ञ होता. कोण इंद्र, अरे हे तर अंधश्रद्धा आहे. कृष्णाला काय समजलं की हे लोक अंधश्रद्धेमध्ये राहतात, हे कितीतरी देव करतात हे लोक. आणि जेवढे देव आहेत हे सगळ्या देवाची भक्ती भावानं करते की भेवानं करते. एकच वारकरी संप्रदाय असा आहे की याच्यामध्ये भेव दाखविले जात नाही, भाव सांगितले जाते. भाव बळे आकळे, भेव बळे आकळे, असं नाही. बाकी कोण्याही देवाच्या बाबतीमध्ये हे सगळ्या माता बहिणी भक्ती करतात ना, भावानं करतात ना. थंड बोलणं जर पश्चिमाला नाही दिलं तर काय होईल. बोलणं थंड आणि डोसकं गरम पाहिजे. कशी देवी प्रसन्न होईल. थंड कोण्याचा अर्थ आहे की डोक्याला शांत ठेवणं, हेच थंड कोण्याचं नाही म्हणते. देऊ शकता का एक दिवस तरी याला थंड ठेवायचा अभ्यास करा. एक दिवस एका बाईला एका दिवसामध्ये झेंडूबामची एक बाटल पुरी होती. कुठून थंड बोलणं. भेवानं भक्ती होती आणि हे इंद्राची सेवा बी भेवानच करतात. देवानं सांगितलं कृष्णानं, त्यांना माहित नाही की हेच देव आहे, आपल्याच गोकुळात आहे, पतच नाही. त्याच्या घरी कितीही श्रेष्ठ वस्तू आहे, ज्याच्या घरच्याला त्याला कळतच नसतं. काही असं ते भेवानं भक्ती करायचं. याने काय केलं, गावामध्ये सर्वांना सांगितलं आणि मीटिंग घेतली. आजच्या नंतर इंद्राचा यज्ञ आपण करायचा नाही, बंद. म्हातारे माणसं जमल्याने पहिल्यापासून आलेलं आहे, बापदाद्यापासून केलेलंच आहे, आता नवीनच काढायला हे त्या पोराचं ऐकावं काय का. आमचे केस पांढरे झाले करून करून. आता मला बी काही लोक म्हणतात नवीनच काढाले. आम्ही 8 ते 10 कीर्तन काढलं तर पहिल्यापासूनच आलंय 9 ते 11. कोण्या पहिल्यापासून, वेद काळापासून आलेला. आळशी लोकांना केलेला वेळ आहे ते, त्याला तो मोड देणं गेले. 2-3 वर्ष तर लय त्रास झाला. आता लोकांना पटाले की हेच बरं आहे.
असं काही गोष्टी रूढीवादीच आहेत आपल्या. सुख नाही बघत नाही आम्ही, रूढी बघतो. सुख हो की दुःख हो ते नाही बोलले कृष्णाचं ऐकू नाही घेत नाही म्हणून नाही. इंद्र कोपला तर बरं राहत नाही, हरवक लागते. इंद्राणीला काय होईल ते बंद करा. कोण? कृष्ण. इंद्राचं ऐक नाही बंद. सगळं पोरांना ऐकले, कृष्णाचं ऐकत होते आणि कॅन्सल केला की महाराज येत नाही. आता ते साहेब लोकांचं कसं असते, साहेब म्हणजे देव लोकांचं हप्त्याची वाट बघत बसतात. अमुक दिवस ठरलेला असतं की त्या दिवशी हप्ता बांधला पाहिजे. बलिप्रतिपदा आली, इंद्रानं म्हणला की आज आपली मजा आहे, आपल्याला भोग मिळतात, त्या दिवशी हप्ता बांधलाच नाही. कोण? गोकुळच्या लोकांना. साहेबाला राग. कृष्णानं असं पटवून सांगितलं, आपले जे उत्तम कर्मे जे उत्तम कर्म आम्ही करतो, उत्तम फळ प्राप्त. उत्तम कर्मे उत्तम फळ प्राप्त, ते शक्राशी नवे विपरीत. शक्र म्हणजे घेऊ नका इंद्राला. इंद्र काहीच करत नाही, आपल्या कर्मालाच आपल्याला फळ मिळते. इंद्र देणारा नाही, चंद्र देणारा नाही. कोण देते आपल्याला? कर्म देते. कर्म तुम्हाला जे बी दिलेलं आहे किंवा देत आहे किंवा देणार आहे, कोण? कर्म देणार आहे. आपण रात्री बी पाहिलं, श्रम कर्म. दुर्बुद्धी नको, कर्म करायला शिकव. कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन कर्मेषु मजावा. अनेक प्रमाण चला तर कर्म करा. उत्तम कर्मे उत्तम फळ प्राप्त, ते शक्राशी नवे पुढे आपुले जे का पूर्वकृत. देव सत्य तोची पै. कोणता देव आहे? आपले जे सुकृत आहे. सु म्हणजे चांगलं, कृत म्हणजे कर्म. चांगले केलेले कर्मच आपल्यासाठी देव आहेत. चांगलं आहे का? नाही कोणा तुमच्या लक्षात राहत. देव कोणता आहे? चांगले कर्म हेच आपल्यासाठी देव आहेत. चांगले कर्म म्हणजे कोणावर अन्याय करायचं नाही, आक्रमण करायचं नाही, पाप करायचं नाही, अत्याचार करायचं नाही, कोणाला त्रास द्यायचा नाही, मन दुखवायचं नाही, सगळे न करणं, चांगले काम करणं, एखाद्याची शुभ कामना करणं, एखाद्याला मदत करणं, एखाद्याला सुख देणं, शांती देणं, एखाद्याला सकारात्मक बनवणं, हे सगळे कोणते काम? शुभ करणं हेच देव आहे. कर्म हेच देव आहे. कर्मे कृष्णानं सांगितलं की हेच देव सत्य तोची पै. कोण? हे कर्म. पोरायने विचारले कृष्णा, मग हे काळ म्हणते ते काळ कोण आहे? देव कळाला की आपले चांगले कर्म हेच देव आहे. मग आता हे कोण आहे काळ? तर कृष्णानं सांगितलं, ऐका. आपुले जे दुष्कर्म, आपुले जे दुष्कर्म, त्याचे जे नाव काळ यम. कोणा यम? काळ कोण? यम आणि देव हे एक स्वतंत्र आहेत का? आपल्यावर अवलंबून आहे. मनानं येतात का आपण स्वीकार केला? आपणच आपल्यावरच अवलंबून. आपले जे दुष्कर्म त्याचे नाव काळ यम. सुखदुःख फळे परम कर्मा कर्म भोगवी. ते देव असं करून इंद्राचा यज्ञ बंद केला. आता कर्म काय करावं? कर्म काय करावं म्हणले, चला ते नैवेद्य घ्या आणि गोवर्धन जे आहे ना, जे आपल्याला भरपूर चारा देते, त्याच्यावर झाडं आहेत, वनस्पती, औषधी, फळं, फुलं देतात, हे देवता आहे. हे दिसणारी देवता आहे. झाडं तोडू नका. कृष्णानं सांगितलं, लावणं होईना तर होईना पण
थोडं करू. गोवर्धन पूजेचा अर्थ काय? तिथं काय काय असते गोवर्धन? झाड आहे, पहाड आहे, उंची आहे, त्याची खजाना आहे, संपत्ती आहे, वनस्पती आहे, रस आहे, औषधी आहे, गंध सुगंध शीतळ असा वारा आहे. काय नाही सर्व काही. आणि हे त्याच्यामुळे पाऊस पडतो, त्यामुळे झाडं तोडून नका. गोवर्धन पूजा करायला लावली याचा अर्थ काय? की वृक्षांची पूजा. आणि गो शब्दाचा अर्थ गाय, वर्धन शब्दाचा अर्थ वाढ व्हावं गायीची. गायीची वाढ व्हावं म्हणलं तर चारा पाहिजे, चारा पाहिजे म्हणलं तर पाऊस पाहिजे, आणि पाऊस पाहिजे असेल तर झाडं पाहिजे, आणि झाडं पाहिजे असेल तर पहाड पाहिजे. आणि म्हणून त्याची पूजा का करायला लावली तर त्याचा अनादर करू नये, विनाश करू नये, नष्ट करू नये झाडं, हे त्याच्या मागचा उद्देश. अशी गोवर्धन पूजा करायला लावल्यावर झालं. इंद्राला राग आला की त्याने पाऊस पडला, पहिली पर्वत उचलला, 7 दिवस पाऊस पडला. इंद्र थकून गेला. शेवटी इंद्राला शरण यावं लागलं. कथा तुम्हाला ऐकली, त्याच्यावर लांब नको. सांगायचा अभिप्राय आहे की देव कोणता आहे? देव कळाला का? सत्कर्म. मला एकाने सांगितलं की महाराज, मला बाकी लई झाली, बाकी कर्ज, आणि मी बालाजीला गेलो, साईबाबाला गेलो, मी अनुष्ठान केलो, मी उपासना केलो, मी सगळं केलं, पण बाकी मी असं खूप ध्यान केलं देवाचं, पण संसारामध्ये हे सुख नाही, बाकी भेट नाही. चांगले समजावून सांगितलं त्याला की बाळा, बाकी देवाची पूजा केल्यानं भेटत नाही, देवाचं ध्यान केल्यानं भेटत नाही. आजच्या काळामध्ये आपल्या जीवनामध्ये जर सुखी व्हायचं असेल, देवावर ध्यान द्या अथवा न द्या, पण आपल्या कर्मावर मात्र ध्यान द्या. आपल्या कर्मावर द्या. एक सांगून जातो, फार महत्वाचं सूत्र आहे, नाही बा, लक्षात ठेवा. तुम्ही ध्यान द्या कर्मावर, देव ध्यान देईल तुमच्यावर. झालं. तुम्ही देवाचं ध्यान करावं, देवानं तुमचं ध्यान ठेवावं. जर देवानं आपलं ध्यान ठेवा वाटत असेल तुम्हाला, तर आपण कशावर ध्यान द्यावं? कर्मावर ध्यान द्या. अच्छा, कीर्तनातलं लक्ष कशावर ध्यान द्या? कर्म करत असताना खूप ध्यान द्या. मी बोलालो तर चुकीचं बोलतो का? मी पाऊल उचलालो तर अयोग्य दिशेकडे पाऊल जाते का? मी काम करालो तर कर्मामध्ये दोष आहेत का? मी काय खायलो तर चुकीचं खातो का? कर्मावर ध्यान द्या. देवाचे ध्यान करायचे गरज नाही. काय गरज? हां, कर्म केले पाहिजे, कदाचित पडले व्यंग तरी प्रतिवाद. क्या बात, छान. काय काय पुन्हा एक बार सांगा जोश. आधी कर्माचा प्रसंग, हां, कर्म केले पाहिजे सांग, सांग. कदाचित पडले व्यंग तरी प्रतिवाद. ते पाया सांग, कर्मावर ध्यान द्या. कोण सांगितलंय? समज. किती संतांचे मी कधी वाचलो नाही, पण ते कर्मावर. पण कृष्णानं काय शिकवलं? कर्म. ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायामध्ये सर्वात जास्त जोर जर दिला असेल कृष्णाने, ते कर्मावर. कर्म सांगतो, कर्म. आणि ते कोणते कर्म? अहो, हेच कर्म आपण जे करलो की नाही, गावाच्या विकासासाठी, आपली शाळा बरी व्हावं, आपले लेकरं बरं व्हावं, आपला समाज ठीक व्हावं, ऑक्सिजन मिळावं, झाडं लावावं, स्मशानभूमी असावं, हे सगळे हेच कर्म. आणि कोणतं कर्म? त्याच्यावर ध्यान द्या की. आणि आपण आपले जे नित्यकर्म आहे त्याच्यामध्ये
पाप आहे का, योग्य आहे की नाही, चुकीचं आहे का, ह्याच्यावर ध्यान देणं हेच देवाचं ध्यान आहे. कर्मच देव असावं तर ध्यान कशावर द्यावं? बिलकुल. तर आपलं जीवन बदल होऊ शकतो. एक सांगतो तुम्हाला, ज्या काही घटना घडल्या, आपल्या जीवनामध्ये कर्ज झालं असेल, आपल्या जीवनामध्ये रोग झाला असेल, तर त्याचं निवारण करण्यासाठी कारण शोधण्याची गरज आहे. काय शोधा? तुमचं पोट दुखालं, डॉक्टरकडे गेल्या, डॉक्टरकडे पोट दुखायच्या गोळ्या दिल्या, पण तुम्हाला हे माहित नाही की कशानं दुखलं. हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तुमचं पोट दुखणं थांबणार, पुन्हा दुखणार नाही. कारण कळाल्याशिवाय निवारण शक्य नाही. कर्ज झालंय, कशात झालंय? आपण चुकीचं पाऊल उचललं असं, अनाठाई खर्च केला असं, नको ते केलं. आपण रोगी झालो, कोणी ते खाल्लं असेल, वेळेवर जेवलं नसेल, किंवा खात असताना योग्य ते खाल्लं नसेल, अथवा जेवढं आवश्यक आहे तेवढं खाल्लं नसेल, काही ना काहीतरी दोष आहे. कारण शोधा, प्रत्येक गोष्टीचं कारण शोधा. तर कारण एकच आहे, कर्मावर ध्यान दिलं तरच कळतं. कारण केव्हा कळेल? आणि माणसाचं नेमकं तिथंच ध्यान विचलित झालं. आता निश्चिंत कसा होईल? पण हे सगळं करण्यासाठी भगवंताच्या संगतीमध्ये गेल्याशिवाय, म्हणजे शास्त्राच्या संगतीत गेल्याशिवाय निश्चिंती होत नाही. म्हणून तुझी संगती झाली आमची निश्चिंती. आणि आतापर्यंत जे तुम्ही संसारामध्ये पाहिले हे वेगळं आहे, संपत्ती वेगळी आहे, आणि एकदा त्याच्या संगतीत गेल्यानंतर ते संपत्ती वेगळी आहे, तो भोग वेगळा आहे. त्याला बी भोगच म्हणतात. हे बी तुमचे भोगच आहेत. ऐस आराम विलास जीवन हे बी भोगच आहेत. आणि संतांच्या जीवनामध्ये बी काही भोग आहेत. कोणते भोग? ब्रह्मभोग, आत्मभोग, आत्मसुखाचे भोग. तर हे कुठे मिळतात? हे याच्यात आम्ही पाहिलं बी नाही, ऐकलं बी नाही, ते त्याच्या संगतीत मिळतात. अभंगाचं दुसरं छंद. Oh,
भोग सुखाचे सोहळे हे पाहिलं नाही तेच मिळतं आणि सांगता येत नाही. आता एखाद्या झाडाखाली आपण बसलो सावलीमध्ये, आपल्याला आनंद होते, आनंद झाला याची अनुभूती होऊ शकते, परंतु दाखवता येते का? कसं झालं तुम्हाला सावलीचा आनंद म्हणलं तर काय सांगावं? ते सांगायचं होत नाही. ज्याला ज्याला समजायचं आहे त्याने स्वतःच झाडाखाली जावं, दुसऱ्याला सांगायचं नाही. आणि जर जे दुसऱ्याला सांगायला जमाले तर ते सुखच नव्हते, ते अनुभवच नव्हते, स्वतःच अनुभव करावा. तर ऐसत असेल ते अनुभव परमात्माच्या संगतीमध्ये झाला. गोपाळाने कृष्णाची संगती केली, खूप सुखी झाले, खूप आनंदी झाले, निश्चिंत झाले, चिंता राहिली नाही त्यांची. आणि पाऊस पडला तरी चिंता नाही, गोवर्धन पर्वताच्या खाली नाही, मारागाव अग्नी पेटला तरी चिंता नाही, कृष्णाच्या सानिध्यामध्ये नाही. आता कुठलीच चिंता झाली, आमची चिंता होऊन गेली. जाता जाता काय आहे की सार आणि आसाराची गोष्टी केली महाराजांनी. घरी काकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर. एक आहे सरोवर, एक आहे पूर, दोन गोष्टी वेगळ्या. सरोवर कशाला म्हणतात? तळ्याला म्हणतात. आणि पूर म्हणजे वाहतं आहे, एक वाहणार आहे आणि तळ साचलेलं आहे. या दोन्हीपैकी शुद्ध कोणतं असतंय? वाहतं की साचलेलं? वाहणार. చెరువులు ఉన్న నీళ్లు ఎట్లయిపోతుంది? కలుషితం అయిపోతుంది. ప్రవహించే నీళ్లు మంచిగా ఉంటుంది. दोन फरक आहे की नाही? दोन. मग आता घरी टाकाचे सरोवर म्हणजे टाक म्हणजे आसार, जाऊ द्या सार नाही तर नाही, प्रवाह बी नाही, सरोवर म्हणजे किती खराब असं. आणि इथं नवनीत आहे, नवनीत म्हणजे सार आहे, आणि ते सरोवर नाही, पूर. सार आहे आणि पूर आहे. एक तर शुद्ध आहे आणि एक तर सार आहे. एवढंच याच्यावर जास्त बोलून वेळ संपला. अशा चांगल्या याच्यामध्ये गेल्यानंतर, चांगल्या प्रवाहात गेल्यानंतर आपण एकदा चांगलं कळालं माणसाला तर तुम्ही आम्ही शेवटचं सांगायला तुम्हाला हे हे आहे ते चांगलं का वाटायला आपल्याला? हे सुख, हे संसार, हेच आपलं जे काही आहे ना, जे आहे ते चांगलं का वाटायला? दुसरं पाहिलं नाही म्हणून, दुसरं मिळालं नाही म्हणून. ते पीठ काढून दूध म्हणून देत होती एक आई बाळाला. खूप दिवस पिलं ते दूध म्हणूनच पिलं. पण एक दिवस त्याला त्याच्या मित्राच्या घरी जाऊन त्या मित्रानं त्याला खरं दूध दिलं. त्या दिवशी त्याला कळलं की हे पिठाचं दूध. त्या दिवसापासून ते पिठाचं दूध त्याला पिलं. तसं तरी आम्ही हेच असं मन लावून संसार करायला, रुची घेऊन संसार करायला कुठपर्यंत करतो? त्याच्यापेक्षा काहीतरी आहे हे कळत नाही तोपर्यंत आहे हे पिठाचं दूध पीत राहतो. हातामध्ये अंगठा, हाताचा अंगठा तोंडामध्ये धरून टाकत राहतील लेकरू कुठपर्यंत? जोपर्यंत खरं दूध त्याला मिळत. जोपर्यंत बारकी वस्तू बोटामध्ये धरून राहा तोपर्यंतच राहतील. जोपर्यंत मोठी वस्तू बोटात येत नाही तोपर्यंत बारकी टिकून राहते. मोठी धरल्यावर बारकी आपोआप गळून जाते. आपला संसार, आपला स्वभाव, आपला दुर्गुण का गळून जायला गेला? त्याच्यापेक्षा चांगल्या हातालाच येईना गेले आपल्या. हे जाईना. इतकं ऐकून मी का बदलणार? का बदलत नाही म्हणजे काय? कमालीची गोष्ट आहे. अरे सुई हातामध्ये धरली का बरं गळायला गेली? त्याच्यापेक्षा दाबून धर ना बोटामध्ये, सुई गळून जाईल ना. तसं आम्ही काय श्रेष्ठ आहे
स्वीकारच करत नाही तोपर्यंत हे अवगुण आमच्याकडून जात नाही. आणि एकदा ते वेळ आल्यावर पुन्हा हे नाही. एकदा त्या ठिकाणावर गेल्यावर तिथून हाकालून गेलं तरी माणूस जात नाही. असं तो पण बरं आहे. गोपाळ म्हणाले, कृष्णा आता तुझ्या संगतीमध्ये संसाराच्या संगतीमधला अंतर आम्हाला कळाला. आता तुझ्यापासून आम्ही ढकलून गेलं तरी जाणार नाही. आपण तसे Amen.